नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हो, माझ्या जान्हवीचा आणि सोहमचा सगळ्यात फेवरेट ब्रेकफास्ट. ताई बोल. तुमचं काम आवडलं नाही का? अगं काम नाही आवरलं सिंधू, तू लवकर आलीस. म्हणजे तशी तू वेळेवरच आलीस तुझ्याच. पण काय माहितीये, हे बघ दाखवू, इकडे बघ, कॅमेरा इकडे कर जरा. हे बघ, आज आहे ना सोहमसाठी ते मी ह्याचे डाळीचे आप्पे करते ना, तांदूळ आणि डाळ वगैरे घालून, तर त्याचे आप्पे करायचे सोहमसाठी. म्हणून हे सगळ्या सामानाची मी तयारी करून ठेवली आहे. हे बघ, है ना. हा, तर ही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याच्या चटणीसाठी हे साहित्य घेतलंय बघ. हा, 1 वाटी खोबरं, थोडेसे शेंगदाणे घेतलेत, थोडी साखर घेतली आहे. त्याच्यानंतर हे बघ, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. हे चटणीसाठी पण आहे. आणि आपण जे हे दळून घेणार ना मिक्सरला आप्प्यांसाठी, तर याच्यात सुद्धा हे थोडं थोडं मी टाकणार. 2 वाटी तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतली, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि थोडीशी मेथी पण टाकली याच्यामध्ये. हा, तर आता हे काल रात्री मी भिजत घालून ठेवलं होतं. आता हे 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं, नाही तर त्याला आंबूस वास येतो ना, म्हणून हे सगळं धुतलं. आता हे जेव्हा मी मिक्सरला लावेन ना, तेव्हा याच्यातली थोडी लसूण, थोडं आलं, थोडी मिरची, थोडी कोथिंबीर असं घालून ह्याचं पण वाटण तयार करेन. आणि नंतर ही आपली खोबऱ्याची सुद्धा चटणीसाठी याच्यातलंच थोडं साहित्य घेईन. फक्त चटणीमध्ये थोडंसं लिंबू आणि साखर असेल आपली ऍड, आणि जिरं असेल थोडं अजून, ते पण मी ऍड करणार आहे. ओके, तर आता आपण काय करूया सिंधू, पहिल्यांदा हे वाटून घेऊया. सिंधू तिची कामं करणार आहे. हा सिंधू, तू तुझं हे आपलं लादीचं वगैरे काम करून घे. तोपर्यंत हे मिक्सर वगैरे लावायचं काम मी सगळं करून घेते. हा, तो मग तुला पण भांडी पण सगळी व्यवस्थित रिकामी करून मिळतील आणि माझं पण काम आवरेल. हा, तर ही करूया तयारी. आज हे ना संकष्टी चतुर्थी. तर हे बघ, तुला दाखवू, आज सोहमने अशी मस्त पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला. आज चतुर्थी असल्यामुळे ही पूजा सोहमने केली आज देवाची. हा, तर हे सगळं छान अगदी मस्त पूजा करून नैवेद्य दाखवून तो जर आता बाहेर गेलाय. तर चल, हे मी मिक्सरला वगैरे लावून घेते आणि मग आपण कसं करायचं ते करून पण दाखवूया. हे 4 तास तांदूळ आणि हे भिजवायचे आणि वाटण केल्यानंतर ते 2 तास चांगलं मुरू द्यायचं. चल, मग आता आपण लागूया आपल्या कामाला. तर ह्याच्यात आता मी घेते खोबरं, त्यानंतर शेंगदाणे, आलं थोडं कमी घेते, जास्त नको, आल्याचा फ्लेवर खूप येतो. नंतर थोडी हिरवी मिरची, मिरची घेतली आहे, मिरच्या बस झाल्या, जास्त तिखट नको. आलं, लसूण, शेंगदाणे, मिरची आणि आता थोडीशी साखर, थोडं जिरं टाकलंय आणि मीठ. ही चटणी मी आता वाटून घेते. थोडी कोथिंबीर ते टाकून मी आता ही छान चटणी वाटून घेते. तू तुझं काम कर सिंधू. हा, निवांत. सिंधू, कशी वाटून झाली चटणी? छान, मस्त झाली. मस्त ना, एकदम. रंग पण छान आहे बघ. खूप कोथिंबीर वगैरे करून हिरवी नाही केली. आता ह्याच्यात थोडंसं लिंबू पिळते मी आणि ह्याला जिरं, मोहरी आणि कढीपत्ता फोडणी देते. इथे चटणी पण मस्त तयार झालेली आहे, कलर पण छान आलाय तिला. आपण करूया, चला. मी आता हे आप्प्यांसाठी वाटते, तर त्याच्यामध्ये 2 मिरच्या, लसूण हे वाटून घेते असं एकत्र छान बारीक. हे बघ सिंधू, दाखवते तुला. हे बघ, बघितलं? हे असं एवढंच असं ठेवायचं. आता याच्यात कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं टाकलंय आणि मिक्सरला लावलंय ते तांदूळ आणि डाळ वगैरे. आता ह्याच्यात मीठ घालून ठेवते. आता तुझं काम आवरेपर्यंत तासभर हे घेऊ दे विश्रांती, है ना. तोपर्यंत पीठ ते चांगलं येईल पण. आणि हे बघ, हे आप्प्याचं भांडं काढून ठेवलंय, ह्याच्यात हे आपण आप्पे आज बनवूया. नाही होत आहेत हे असं. आता हे बघ, असं ब्रश अप करून घेतलंय, तेल छान लावून घेतलंय आणि आता आप्पे घालूया. तू घालणार?
डाव्या हातामध्ये डिश पकड, आता उजव्या हाताने छोटे छोटे घे, छोटे घ्या. गॅस थोडा मी बारीक ठेवलाय. घाल. मधलं नंतर घालायचं, आधी बाजूने घालायला घ्यायचं, नाही तर ते सगळ्यात जास्त भाजतं. जास्त भरून नाही घालायचं कारण ते फुगून वरती येईल ना. मग याच्यात आपण चीज वगैरे पण मध्ये घालू शकतो. नाही त्यांना तुला ते आपण करतो कधी कधी चीज वगैरे टाकून. काही जण व्हेजिटेबल्स टाकतात थोडे बॉईल करून किंवा सॉटे करून. पण आपण असं काही करणार नाही, मस्त प्लेनच आप्पे करणार आहोत. एका बाजूने शिजले ते, भाजले चांगले. आता त्याला असं पलटी मारायचं, इझिली पलटी त्याच्यावरती तो घी टाकलं तर म्हणते पलटी होत आहे. हां, तर घी तर थोडं टाकायला लागतं आणि पहिल्या ह्याला जरा जास्त टाकलंय, नंतर आता थोडं ते कमी टाकलं तरी चालतं. तर वैशिष्ट्य काय माहिती आहे का, हे वरून आहे ना थोडेसे क्रंची लागतात हां, आणि आतून एकदम सॉफ्ट असतात आणि तेल पण कमी असतं ना. खूप कमी तेलाचं पौष्टिक खाणं आहे हे. बघ झाले रेडी. येस, एकदम लवकर झाले. खायला एकदम तयार. चल तुला याच्यात चटणी देते. जान्हवीला ना माझ्या हातची चटणी खूप आवडते. हो का नाही जानू? हो. थँक्यू. तर ही आहे आप्प्यांची डिश. तिखट आप्पे. आपण गोड आप्पे पण करतो माहिती आहे ना, पण ते रव्याचे असतात. हो. हा, हे थोडे पौष्टिक आहेत, हेल्दी. हे ब्रेकफास्टला पण खाऊ शकतो आपण. तर एक उत्तम ब्रेकफास्ट पण होऊ शकतो. आणि हे बघ, हे जे बॅटर आहे जान्हवी, हे बॅटर आपण याच्यात थोडं पाणी घालून जर ह्याला अजून पातळ केलं तर याचे डोसे पण करता येतात. करायला सोपे पण खायला एकदम चवदार आणि मजेशीर असे हे आप्पे. जान्हवीसाठी मी पुन्हा बनवले. एवढ्या आवडीने खाल्लंय माझ्या जान्हवीने. काय जान्हवी, आवडलं ना? आवडलेत ना? हा, खा गरम गरम. मुलांना बाहेरचं चटपटीत खायला आवडतंच, पण आपण पण घरी आहे ना थोडीशी नेहमी जेवणामध्ये व्हरायटी ठेवली, थोडं व्हेरिएशन दिलं तर मुलं घरीच आवडीने पण खातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे करून बघा घरी. बरेच लोक करतही असते. आप्पे बनवण्याची ही माझी पद्धत आहे. तुम्हाला जर तुमची जर अजून काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा. मी हे आप्प्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि करून खा पण. बघा ही चवीला कशी लागते. चटणी तुम्ही सॉस पण घेऊ शकता, सांबार पण असू शकतं, वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार असू शकतात. मजा येते हे सगळं खायला. हेल्दी फूड आहे, तब्येतीला चांगलं. सो नक्की करून बघा. मुलांनाही आवडतं, टिफिनला पण हे चांगलं आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे रात्री तयार करून ठेवलं, फ्रीजमध्ये जरी ठेवलं आणि सकाळी उठून केलं तरीसुद्धा हे खूप म्हणजे पौष्टिकच पदार्थ आहे हा. तर तो नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. थँक्यू.